विद्यार्थी मित्रांनो, मी कल्पना पिंपळे आपले सुमन हायस्कूलतर्फे स्वागत करते। आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान विषयमधील प्रकरण नंबर 15 आपले पर्यावरण अभ्यासणार आहोत। या प्रकरणमध्ये विविध परिबळे पर्यावरणात कशा प्रकारे अनोन्य क्रिया करतात आणि आपल्या प्रवृत्तींचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे अभ्यासणार आहोत। आणि आजच्या या पहिल्या भागात आज आपण निवसन तंत्र, त्याचे घटक, आहार शृंखला आणि आहार जाळ याविषयीची माहिती मिळवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरण या शब्दाशी परिचित आहोत। पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर होय आणि या परिसरमध्ये सर्वच सजीव जसे की वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव तसेच मानव आणि भौतिक परिबळ यांच्यात परस्पर आंतरक्रिया होत असतात आणि ते प्रकृतीमध्ये संतुलन ठेवत असतात आणि निवसन तंत्र रचतात। मग निवसन तंत्राची स्पेशल व्याख्या देता येईल आपल्याला की कोणत्याही एका विस्ताराचे सर्वच सजीव आणि भौतिक परिबळे यांच्यातील परस्पर आंतरक्रियाद्वारा बनणाऱ्या तंत्राला निवसन तंत्र म्हणतात। आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर कोणत्याही एका विस्ताराचे जैविक घटक आणि भौतिक घटक यांच्यातील परस्पर आंतरक्रियेद्वारा बनणाऱ्या तंत्राला निवसन तंत्र म्हणतात। निवसन तंत्राचे घटक हे दोन आहेत, एक अजैविक घटक आणि दुसरा जैविक घटक। अजैविक घटकांमध्ये भौतिक घटकांचा समावेश होतो आणि ते म्हणजे तापमान, पाऊस, हवा, जमीन, प्रकाश आणि खनिज पदार्थ होय। तर जैविक घटक म्हणजे सर्व सजीव, यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांचा समावेश होतो। तसेच निवसन तंत्राचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे नैसर्गिक निवसन तंत्र आणि दुसरे कृत्रिम निवसन तंत्र। नैसर्गिक निवसन तंत्रामध्ये जंगल, तृणभूमी, तलाव आणि सरोवर यांचा समावेश होतो। तर कृत्रिम निवसन तंत्र म्हणजे मानवसर्जित, यामध्ये बगीचा, मत्स्यालय आणि शेत यांचा समावेश होतो। जीवन निर्वाहाच्या आधारे सजीवांना उत्पादके, उपभोगी आणि विघटक या समूहांमध्ये विभाजन करता येऊ शकते। आता पहिलं म्हणजे उत्पादके, यामध्ये हिरव्या वनस्पती आणि काही बॅक्टेरियांचा समावेश होतो। आता यांना उत्पादके का म्हटलं आहे, तर हिरव्या वनस्पती ह्या सूर्यप्रकाशाच्या हजेरीत आणि त्यांच्यामधील एक घटक क्लोरोफिल याच्या मदतीने अकार्बनिक पदार्थांमधून कार्बनिक पदार्थ मीन्स शर्करा आणि स्टार्चचे निर्माण करते, म्हणून त्यांना आपण उत्पादके असे म्हणतो। दुसरा समूह उपभोगी, हे उपभोगी सजीव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आहाराच्या हेतूने उत्पादकांवर आधारित असतात। ह्या उपभोग्यांना मुख्यत्वे शाकाहारी, मांसाहारी, सर्वाहारी तसेच परोपजीवी यामध्ये विभाजित करण्यात येते। आणि तिसरा समूह विघटक, यामध्ये सूक्ष्मजीव, जीवाणू आणि बुरशी यांचा समावेश होतो। जेव्हा
एक सजीव मरतो तेव्हा हे सूक्ष्मजीव मृत जैव अवशेषांचे विघटन करतात. हे सूक्ष्मजीव विघटक आहेत कारण की ते जटिल कार्बनिक पदार्थांचे सरळ कार्बनिक पदार्थांमध्ये विघटन करतात, जे जमिनीत मिसळतात आणि वनस्पतीद्वारा पुन्हा उपयोगात घेण्यात येतात. विविध जैविक स्तरावर एक सजीव दुसऱ्या सजीवाचा आहार म्हणून उपयोग करतो आणि एक शृंखला रचली जाते. यालाच आहार शृंखला म्हणतात. बाजूच्या आकृतीमध्ये निसर्गातील आहार शृंखला दर्शवले आहे. पहिली ए जंगलामधील आहार शृंखला आहे. त्यामध्ये वनस्पती आहे, वनस्पतींना खाणारे काळवीट आणि काळवीटला खाणारे वाघ. तर दुसरी आहार शृंखला आहे तृणभूमीमधील. यामध्ये गवत खाणारा ग्रॉसहॉपर ग्रीन म्हणजे नाकतोडा, नाकतोड्याला खाणारा बेडूक, बेडूकला खाणारा साप आणि सापला खाणारा आहे बाज हा पक्षी आहे. तर तिसरी डबक्यातली आहे, त्यामध्ये शेवाळ, शेवाळवर आधारित विंचू, विंचूवर आधारित मासा आणि माशाला खाणारा हा बगडा. ही अशी आहार शृंखला आपल्याला दर्शवलेली आहे. आहार शृंखलेच्या प्रत्येक टप्प्याला किंवा चरणला पोषक स्तर म्हणतात. असे एकूण 4 पोषक स्तर असतात: प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. प्रथम पोषक स्तरमध्ये स्वयंपोषी किंवा उत्पादके या सौर ऊर्जेची स्थापना करून ते अन्न विषमपोषी अथवा उपभोग्यांसाठी प्राप्त करून देतात. शाकाहारी अथवा प्राथमिक उपभोगी द्वितीय पोषक स्तर निर्माण करतात. छोटे मांसाहारी किंवा द्वितीय उपभोक्ते तिसरे किंवा तृतीय पोषक स्तर निर्माण करतात आणि मोठे मांसाहारी अथवा तृतीय उपभोगी चौथ्या पोषक स्तराचे निर्माण करतात. पर्यावरणाच्या विविध घटकांच्या परस्पर आंतरक्रियांमध्ये तंत्राच्या एका घटकामधून दुसऱ्या घटकामध्ये ऊर्जेच्या प्रवाहाचे वहन होते आणि या प्रक्रियेमध्ये बरीच अशी ऊर्जा ही वाया जाते आणि त्याचा पुन्हा उपयोग करता येऊ शकत नाही. हिरव्या वनस्पतीच्या पानाद्वारे प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेचा 1% भाग खाद्य ऊर्जेत रूपांतरित होतो. खाल्लेल्या आहाराचा 10% भागच सजीवाच्या शरीरात संग्रहित होतो आणि प्रत्येक स्तरावर प्राप्य कार्बनिक पदार्थाचा सरासरी 10% भागच उपभोक्त्याच्या पुढच्या स्तरापर्यंत पोहोचतो आणि सर्वात कमी ऊर्जा चौथ्या पोषक स्तरात, तर सर्वात जास्त ऊर्जा प्रथम पोषक स्तर म्हणजे उत्पादकात जास्त असते. न्यूसन तंत्रामधील ऊर्जेचे वहन दर्शवणाऱ्या आकृतीवरून लक्षात येईल की ऊर्जेचे वहन एकाच दिशेत होते. स्वयंपोषी सजीवांद्वारे ग्रहण केली गेलेली ऊर्जा पुन्हा सौर ऊर्जेत परावर्तित होऊ शकत नाही आणि शाकाहारी सजीवांमधून स्थलांतरित झालेली ऊर्जा स्वयंपोषी सजीवांसाठी प्राप्त होत नाही. जसजशी ऊर्जा विविध पोषक स्तरांवर क्रमिक स्थलांतरित होते, ती स्वतःच्या स्तराच्या आधीच्या स्तरासाठी प्राप्त होत नाही. प्रत्येक सजीव 2 किंवा जास्त प्रकारच्या सजीवांद्वारे आहार म्हणून उपयोगी असतात आणि अनेक प्रकारच्या सजीवांचा आहार बनतात. एका सरळ आहार शृंखलेच्या ऐवजी सजीवांदरम्यान शाखायुक्त आहार संबंध तयार होतो
तसेच शाखायुक्त शृंखलांची जाळीसारखी रचना तयार होते. त्यालाच आहार जाळ असे म्हणतात. इथे आपल्याला आहार जाळची आकृती दर्शवलेली आहे. यामध्ये तुम्हाला निळ्या रंगाच्या 3 लाईन दिसत आहेत. खालच्या निळ्या रंगाच्या लाईनमध्ये तुम्हाला ह्या हिरव्या वनस्पती दिसत आहेत, म्हणजे ते काय उत्पादक. त्यानंतर ते काय ते शाकाहारी प्राणी आहेत. नंतरचा जो भाग आहे तो मांसाहारी आणि सर्वात वरचा भाग आहे तो उच्च कक्षेच्या मांसाहारी प्राण्यांचा. आकृतीमध्ये आपल्याला शाखायुक्त ही आहार शृंखला इथं दिसत आहेत, म्हणजेच हे काय आहे आहार जाळ. विद्यार्थी मित्रांनो, आहार शृंखला आणि आहार जाळद्वारा आपल्या शरीरात कित्येक हानिकारक रासायनिक पदार्थ प्रवेश करतात. पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके आणि जंतुनाशके यांच्यातील रसायने पाणी आणि जमिनीत मिसळले जातात आणि आहार शृंखलेत प्रवेश करतात. हे पदार्थ जैविक अविघटनीय असल्याने प्रत्येक पोषण स्तरामध्ये जास्तीत जास्त संग्रह होत जातात. या घटनेला जैविक विशालन किंवा बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन असे म्हणतात. आपले खाद्यपदार्थ गहू, तांदूळ, भाज्या, फळे यांच्यात उपस्थित असलेले रसायने यांना पाण्याने धुतल्याने किंवा इतर प्रकारे आपण दूर करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले पर्यावरण या पाठाचा काही पाठ्यांश अभ्यासला. त्याच्यावरील काही प्रश्नोत्तरे बघूया. पहिला प्रश्न घेऊया. पर्यावरणाचा मुख्य क्रियात्मक एकक कोणता? तर त्याचे उत्तर पर्यावरणाचा मुख्य क्रियात्मक एकक न्यूसन तंत्र आहे. दुसरा प्रश्न. आहार शृंखलेच्या विविध टप्प्याला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहार शृंखलेच्या विविध टप्प्याला पोषक स्तर असे म्हणतात. तिसरा प्रश्न. आहार शृंखलेच्या कोणत्या पोषक स्तरात सजीवांची संख्या जास्त असते? आहार शृंखलेच्या प्रथम पोषक स्तरात सजीवांची संख्या जास्त असते. चौथा प्रश्न. न्यूसन तंत्रमध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? तर न्यूसन तंत्रमध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत सूर्य. पाचवा प्रश्न. साप, कीटक, बेडूक, वनस्पती आणि बाज द्वारा रचलेल्या आहार जाळमध्ये कोणता सजीव चतुर्थ पोषक स्तरात येतो? तर साप, कीटक, बेडूक, वनस्पती आणि बाज द्वारा रचलेल्या आहार जाळमध्ये साप हा चतुर्थ पोषक स्तरात येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही प्रश्नोत्तरे बघितलीत आणि आता स्वाध्यायासाठी मी काही तुम्हाला प्रश्न देत आहेत. पहिला प्रश्न. पोषक स्तर म्हणजे काय? एक आहार शृंखलेचे उदाहरण द्या आणि त्यांची विविध पोषक स्तरे सांगा. दुसरा प्रश्न. न्यूसन तंत्रामध्ये विघटकांची भूमिका काय आहे? तिसरा प्रश्न. जैविक विशालन म्हणजे काय? ही प्रश्नांची उत्तरे तयार करून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेत चांगले गुण मिळू शकतील. धन्यवाद.